तर थांबा व्हिडिओवरती स्वागत करू मित्रांनो. हे टाकल्याशिवाय भाजी बनवली तर भाजी एकदम एक नंबर होती. तर बघा आपण ह्या भाजीमध्ये काय काय टाकलेलं आहे आणि भाजीचे अंडे कशा प्रकारे आपण फ्राय करून घेतलेले आहेत हे तुम्हाला माहिती. नमस्कार युट्यूब मंडळी, सगळे कशा असं करतो, सगळे मस्त असतात. तर इकडे बनवत आहे अर्चना मस्तपैकी अशी अंड्याची भाजी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. आजचा आपला व्हिडिओ नक्कीच बघत राहा, लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. तर चला अर्चनाने काय काय घेतलं अंड्याची भाजी बनवण्यासाठी दाखवतो तुम्हाला. आता बॅक कॅमेरा अर्चना इकडे बघा एकदा. तो असा टपकता टीव्हीच्या मागे बरं का. आता मशीन खरंच फेकून द्याला. मग हे अर्धे पैसे तिचे अर्धे पैसे त्या सटा बॉक्सला तिनं लगेच आता तोंड असं बारीक केलं होतं. तिला वाटलं खरंच फेकून द्याला काय. तिला म्हणलं मी द्याला फेकून तो सटा बॉक्स. ते सटा बॉक्स बंद पडला. आता तिकडे वरून बंद केला. आता ते थोडी चालू होणार आहे. बरं चला आपला जे मेन मुद्दा आहे व्हिडिओचा तो दाखवतो तुम्हाला आपली अंड्याची रेसिपी. तर नक्कीच बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. महाराष्ट्रातून आपला व्हिडिओ कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगायचे. मग फिरू बॅक कॅमेऱ्यामध्ये. काय मित्रांनो बघा, घेतली कोथिंबीर, हे आहे खोबरं, ही आहे चण्याची डाळ बघू शकताय तुम्ही. आणि हे इकडं आहे आपला बोजवा राखा मसाला. यातला आपला कांदा भाजून, हे बघा इकडे चालू आपला कांदा भाजायचा. लगेच टाकलं तिकडे अंडे शिजायला. मस्त आता अंडे शिजले की दाखवतो तुम्हाला झटपट अशी भाजी आहे का नाही. बरं अर्चना, अर्चनाचं जरा डोकं दुखत आहे बरं का मित्रांनो. तुम्ही म्हणता ना अर्चना कसं काय जास्त बोला नाही. आता अर्चनाला न्यायचं दवाखान्यामध्ये. आणले रात्रीच गोळ्या वगैरे आणल्यात रात्री जाऊन दवाखान्यातून. दाखव बरं गोळ्या अर्चना. तर हे बघा रात्रीचं अर्चनाला दवाखान्यामध्ये नेलं होतं कारण की तिचं खूप डोकं दुखतंय राव. काय करावं त्या डोक्याला काय समजतच नाही मला. तर चला आता बनवता इकडं. आणि तुम्ही म्हणता निवडूसा बोजवर कसं काय काढून घेतलं. आपल्याकडे लय मोठा हे बघा, याच्यात गच भरलंय सगळं बघितलं ना. हे बघा पण त्या अर्चनाने थोडा याच्यात काढून घेतलेला आहे. हे सगळं दालचिनी काय काय भरपूर आहे याच्यात. हे बघा कारण मित्रांनो याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये ना बडीशोप मिक्स झाली राव. या मसाल्यात बडीशोप आली आपल्याला. आता आपल्याला एवढं माहीत नव्हतं बडीशोप टाकतात का नाही. आपण याच्यात आली बडीशोप. जे आपण गावाकडून आणला होता मसाला त्यांनी याच्यात बडीशोपच टाकली. कशाला टाकली काय माहिती. आता हे बडीशोप खातात का नाही आपल्याला माहीत नाही मसाल्यामध्ये. पण त्या मसाल्यावाल्याने दिली याच्यात. हे असं थोडं थोडं काढून घेत होता. याच्यात बडीशोप वगैरे नाही. हे आलं तेल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला कांदा आता थोडा राहिला भाजायचा. आपला कांदा भाजून झालेला आहे. तर याच्यात आपण टाकू अख्खा मसाला. तर घेऊ आता काढून पटकन. झाला आपला मसाला भाजून सगळा, म्हणजे कांदा आणि ते आपला अख्खा बोजवर मसाला. चण्याची डाळ घेऊ आता. चण्याची डाळ भाजून थोडी थोडी टाकत होतो आपण चण्याची डाळ. चण्याची डाळ टाकलेलं मित्रांनो भाजी मस्त अशी घट होती. तर आपली आता चण्याची डाळ मस्त अशी भाजून झालेली आहे. चण्याची डाळ जास्त नाही टाकायची, नॉर्मल उगत थोडीशी बघू शकता तुम्ही. आपली 1 चमचा डाळ ही छोटा, कारण की जास्त नाही टाका लागत. डाळ जास्त टाकली की ती भाजी एकदम घट्ट होऊन जाते, त्यामुळे थोडी टाकायची. आता आपलं खोबरं घेऊ आता पटकन थोडंसं खोबरं भाजून. आणि हे सगळं आपण काढणार आहोत मिक्सरमध्ये. आता ते पाटे वरवटे आपल्याकडे सध्या नाही राहिले, पहिले होते. तर आता हे ग्राइंड केल्यानंतर भेटू आपण आपली भाजी बनवताना. इकडं आपले अंडे शिजून झालेले आहेत. घेऊ आता खोबरं वगैरे काढून. आणि आता घेऊ हे सगळं ग्राइंड करून. आता तुम्हाला काय काय लागतं ते सगळं मी तर बघू शकता मित्रांनो. इकडे मी मसाला ग्राइंड करून देत आहे अर्चनाला. अर्चना तिकडं बनवतो. इकडं अर्चना आहे. माझा व्हिडिओ काढायला कोण नाही. अर्चना तिकडं बसली का अंडी सुलीत. आणि मी इकडे घेतो आता पटकन मसाला काढून. इकडे आपला मिक्सर झालाय चालू. तर दाखवतो तुम्हाला आता आपला मसाला झाल्यावर. तर बघू शकता मित्रांनो आपला मसाला छान असा ग्राइंड झालेला आहे. तर चला आता बनवू अंड्याची भाजी. तर चला हे घ्या अर्चना मसाला. तर हे बघा अर्चनाला मसाला दिलेला आहे. तर चला आता पटकन भाजीची तयारी अर्चना करत आहे. तर बघू आता अर्चना भाजी बनवताना. हे आलं कढईमध्ये तेल. हे बघा आता तेलाला थोडं गरम होऊ देऊ. इकडे अर्चना अंडे सुलीत आहे. आम्ही दोघंच जण खातो भाजी, कारण की पोरांना भुर्जी आवडती त्यांच्यासाठी. इकडे अंडी आहेत, त्यांना भुर्जी पाहिजे. हे इकडे अर्चना आता इथे अंडे सोलून. तर चला आता बघू भाजी झाल्यावर. अंडे मस्त असे फ्राय करून घेतलेले तेलामध्ये. आता हे मिक्स अंड्याची आपल्याला बनवायची भाजी. आता हे फ्राय करून घेतलेले आहेत आपण अंडे. तर चला आता इकडं बनवू भाजी पटापट. तर इकडं आपलं तेल झालेलं आहे मस्त असं गरम. तर चला आता घेऊ याच्यात मसाले टाकून पटापट. आहे का नाही. हा मसाला टाकायचा आहे. हे आला लाल मसाला. तर आपण आता टाकला लाल मसाला. हा तिखट मसाला आहे लाल. आता टाकू आपण तो वाटलेला मसाला. तर चालू वाटलेला मसाला टाकून. तर मसाला आपला टाकून सगळा झालेला आहे. कोंबडा लय चालू तरी देऊ.
कधी बी ते कधी बी बाग देतात. त्याला दिवस कळा ना रात्र कळा ना. जे झोपलेले बाकीचे असतात ना त्यांना उठवतात. बरं जाऊ दे आपल्या व्हिडिओवर येऊ. ते व्हिडिओ चालू असलं की चालत आहे, व्हिडिओ नसला की बंद होत आहे. तर इकडं आता छान असा आपला मसाला फ्राय करून घेऊ. तर चला आपण छानपैकी मसाला असा फ्राय करून घेऊ. फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला ते अंडे ह्याच्यामध्ये टाकायचे. तर छान असा आपला मसाला आता फ्राय झालेला आहे, मस्तपैकी बघू शकताय तुम्ही. आता याला अजून फ्राय करायचा आहे, एकदम लाल मस्त बनवायचा आहे तो मसाला फ्राय करून. तर चला घेऊ फ्राय करून चांगला. बघू शकताय छान असा फ्राय झालेला आहे मस्त बघा मसाला. आता घेऊ याच्यात ते आपण अंडे तळलेले टाकून. हे बघा आता याचं पण फ्राय करून घ्यायचं म्हणजे यांचं एक मिश्रण होईल, आहे का नाही. आणि याची बनवायची आपल्याला भुर्जी. आज आपल्याकडे आहे अंड्याची भाजी, अंड्याची भुर्जी. कारण पोरं खात नाहीत, आमचा दादू खात नाही भाजी, म्हणून दादूला ती भुर्जी आहे आणि आम्हाला भाजी आहे. तर आता आपण प्लेट झाकण ठेवली आहे फक्त 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं झाल्यानंतर प्लेट काढून मग टाकू भाजीला पाणी. मला बोलायला तर इकडे अर्चना भुर्जीची करते तयारी. अर्चना घेत आहे कांदे कापून, आहे का नाही. लय रडायली मी. लय रडाली अर्चना, आता रडून रडून भाजी बनवायली अर्चना. इकडे कांदे चिरून घेतलेले आहेत मस्त असे बारीक भुर्जीसाठी. तर बघा छान असं सगळं हे फ्राय झालेलं आहे. बघू शकता तुम्ही अंड्याला मसाला वगैरे सगळा लागलेला आहे मस्तपैकी. तर एकदम बघू शकता हे बघा, एकदम जवळून दाखवतो तुम्हाला. एकदम छान अशी भाजी झालेली मित्रांनो आपली. तर आपण याच्यात आता घेणार आहोत पाणी टाकून. तर घेऊ आता पाणी टाकू आपण. बघू शकता तुम्ही आजची आपली अंड्याची भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता हिला थोडंसं छान प्रकारे आपण आता थोडंसं शिजू देऊ, नंतर मी तुम्हाला लगेच दाखवतो भाजी आपली कशी झाली. तुम्ही कमेंट करून नक्की सांगायची आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर भाजी झाल्यावर. आणि इकडं आहे प्रज्ञा, चहा संग लय बिस्किट खाल्ली ना बरं का. आता हिचा लागला दात दुखायला, तशी बसली बघा हात लावून दाताला. भाजी झाली का आता. तर बघू शकता मित्रांनो छान अशी आपली भाजी झालेली आहे. मस्त शकता अंडी फ्राय करून भाजी बनवलेली आहे. तर आपल्या फोनची चार्जिंग संपलेली आहे. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.